7 वाजता पडले होते का? कसं गाडी येताना पडले? बरं काय झालं? अचानक चक्कर आली की कसं झालं? डुक्कर आलं होते. बरं मला हे सांगा की तुम्हाला पहिले बीपी शुगरचा काही त्रास होता? काहीच नाही ना? बरं तरी काय करायचं आधी शुगर आणि बीपी एकदा पटकन चेक करून घ्या बरं का? नाही शुगर नाही. हां तरी सुद्धा कारण का आता तुम्हाला या हाताला जड पण वाटतोय का नाही? नाही मार लागलाय ना. बरं तरी हात जरा मोठा तिकडे जरा दावा जरा बरं हात जरा तिकडे हे पाय उचला. हां तर कसं आहे की आपण एकदा चेक करून घेऊ व्यवस्थित का माहिती आहे का? थोडंसं आपल्याला उजव्या हातावर वारे गेले वाटते मला बरं का? सगळ्या गोष्टी जे आहेत आता इथून जाऊन तुम्ही ड्रायव्हिंग करणार बरोबर. गाडी कुठं चालली तुमची एस टी? धाराशिव इथून धाराशिव झाला बरोबर आहे. तर त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की तुम्ही कंपनीला फोन करून सांगा की दुसरा ड्रायव्हर द्या. कारण का विनाकारण पुन्हा तुम्हाला अजून जर हे वाढलं तर तुम्हाला स्टेरिंग काय प्रॉब्लेम नाही. तुमचं टायर गेले पण तुमचा हात आणि पाय तेवढं काम करत नाही सध्या. ते मला म्हणायचं तुम्ही आता काय करा आतमधले जे डॉक्टर असतात डीएमओ बरं का त्यांना मी चिठ्ठी देतो त्यांना दाखवा. मला सांगा तुमचं माझं बांधायला बांधाय का? त्याच्यामुळे मला बांधायचं कसं नका करू. तुम्हाला चालता येत नाही तुम्ही पडलं तसं पडत नाही. बघा दाट आहे त्यांना सिरियस बसण्याची शक्यता रक्तस्राव मेंदूला रक्तपुरवठा कमी पडतो अशा प्रकारचे निदान आहे. आता हे ड्रायव्हर बाहेर गाडी थांबवली एस टी आणि ती त्यामध्ये बसून जे काही आतमध्ये लोक असतील 30, 40, 50 ती घेऊन उस्मानाला जायचं म्हणतात सॉरी धाराशिवला जायचं म्हणतात. आता हे अशा प्रकारे स्टेरिंग हलवणार का ब्रेक करणार का बाकीचं काय करणार म्हणजे अचानक काय जातं सगळ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्याच्यामुळे मला असं म्हणायचं आहे की अशांना आता मी सिक्युरिटीला सांगतो पटकन त्यांना आतमध्ये घ्यायला आणि मीच फोन करून सांगतो की परंडा स्टँडला किंवा वगैरे बाकी की त्यांना पुढं गाडी घेऊन जाऊ देऊ नका. माझी विनंती आहे. तर त्या पद्धतीने मी हे करतो मुद्दामून का तर जर आपण समजा ही मी शूटिंग काढली नसती माझ्या सहकार्याने सुद्धा जर हे काढली नसती तर ही अशीच निघून गेले असते तर उद्या डॉक्टरवर सुद्धा आलं असतं की योग्य तपासणी दिलेली नाही किंवा केलेली नाही आहे आणि भविष्यामध्ये आता ॲक्सिडेंट जर झाला पुढे जाऊन तर ती जबाबदारी आमच्यावर येणार नाही पण ही जबाबदारी झटकून चालणार नाही. ही जबाबदारी पण अशी आहे की पटकन प्रशासनाला अलर्ट करून आपण ड्रायव्हर पटकन बदलला पाहिजे आणि प्रवाशांना सुरक्षित राहिलं पाहिजे आणि विशेषतः ड्रायव्हर साहेबांचा सुद्धा जीव वाचला पाहिजे हे मला म्हणायचं आहे. कारण हे जर स्ट्रोक वाढला तर पूर्ण पॅरालिसिस होऊन ती पुन्हा कधीच रिकवर होणार नाही. त्यांच्या कुटुंबावर भोगून येणारं देखील संकट निर्माण होऊ शकतं. तर धन्यवाद. मी पुढची कारवाई पटकन करतो प्लीज.